चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एक क्वेश्चन बघितलेलाच आहे, क्वेश्चन नंबर 1. तर आपण आता काय करू, एक दुसरा क्वेश्चन सॉल्व करूया या ठिकाणी. चला या ठिकाणी क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 2 घेतला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर सिरियल नंबर नको बघा, फक्त क्वेश्चनकडे लक्ष द्या. 4/x - y इक्वल टू अरे प्लस काय प्लस 1/x + y इक्वल टू 3. अँड चला डायरेक्ट याला इक्वेशन नंबर 2 नाही लाव. चला 2/x - y - 3x + y x + y इक्वल टू 5. बघा या ठिकाणी असे 2 इक्वेशन दिलेले आहेत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, जो काही अपॉनमध्ये आहे, डिवाइडमध्ये आहे, जो काही छेदामध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो फक्त x आणि y होतं ना. पण आज जो क्वेश्चन घेतलं त्या क्वेश्चनमध्ये बघा, एका ठिकाणी x - y आहे, एका ठिकाणी x + y आहे की नाही? आहे. मग याला सॉल्व करताना मग आपल्याला 1-2 स्टेप पुन्हा वाढतील. ते कसे वाढतील? लक्ष द्या इकडे. सर्वात आधी बघा, हा क्वेश्चन थोडासा लंबा जाणार. ठीक आहे, सोल्युशन एक स्टेप लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 4 मार्काला विचारतात कुठं, बोर्डामध्ये. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक जरी क्वेश्चन समजलं तर बाकीचे क्वेश्चन तुम्हाला आरामात येईल. चला ह्या ठिकाणी 4/x - y प्लस 1/x + y इक्वल टू 3, याला इक्वेशन नंबर 1 दिलं. नेक्स्ट 2/x - y मायनस 3/x + y इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 2. ज्या प्रकारे आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं, रिप्लेस केला, त्याच पद्धतीने सुद्धा या ठिकाणी रिप्लेस करायचा. चला नाव नाही, पहिला रिप्लेस करायच्या आधी काय करू, आपण सेपरेट करून घेऊ ना कॉन्स्टंट टर्म. चला इक्वेशन नंबर 1 मधून 4 काढलं, या ठिकाणी 1/x - y राहिला. यस, ओके. प्लस या ठिकाणी 1 काही काढावं लागत नाही, जो आहे तोच x + y इक्वल टू 3, याला इक्वेशन नंबर 3 दिलं. देन नेक्स्ट या इक्वेशन 2 बाहेर काढलं असा, याच्यातून फक्त 2 इथून बाहेर निघेल बरं, लक्षात ठेवा. 1/, ठीक आहे, x - y ओके प्लस 3 अरे मायनस 3 1/x + y इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. आता काय करायचं, रिप्लेस करायचं. नाव ऑन रिप्लेसिंग, ठीक आहे, चला नाव रिप्लेसिंग काय 1/x - y घेतलं m. काय लक्ष द्या, काय घेतलं मी, 1/x - y m घेतलं, म्हणजे आपल्याला पहिलं x - y दिलाय म्हणून. ठीक आहे, अँड ह्याला थोडंसं सर्कल करून घेतो, नंतर आपल्या कामात येणार आहे. अँड 1/x + y इक्वल टू n घेणार. ओके, मग आपल्याला भेटेल काय, मग वी गेट. चला बघा इथून घ्या, इक्वेशन नंबर 3 मध्ये बघा, पुट करा, काय भेटणार आहे, 4m + n, बरोबर ना, इक्वल टू 3. दिस इक्वेशन नंबर 5. जेवढे इक्वेशन भेटतील ना तेवढे इक्वेशन नाव देऊन द्यायचे. ज्या इक्वेशनचं आपल्याला काम पडणार त्या इक्वेशनचा आपण वापर करू, तेवढं पण नंबर देऊन द्यायचे. नेक्स्ट बघा, इक्वेशन नंबर 4 मध्ये काय भेटणार आहे, 2m बरोबर मायनस 3n इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 6. इथपर्यंत कळलं का, समजलं का, नाही समजलं, समजलं ना. मग नंतर नेक्स्ट काय बघा, आता आपल्याला असे 2 इक्वेशन भेटले, ते दोन्ही इक्वेशन लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल आहेत ना. मग याला सॉल्व करत असताना आपल्याला एकतर m ची किंवा n ची
जे काही कोइफिशियंटची व्हॅल्यू असतात ते सारखं असलं पाहिजे की नाही? पण या ठिकाणी आहे का? नाही. मग या ठिकाणी 4 आहे ना, मी याला काय करू शकतो? 4 करू शकतो. किंवा इथं 3 आहे, याला मी 3 करू शकतो. चला मी आता काय करणार, यांची व्हॅल्यू कॉमन सेम करणार. ओके, इथं 3n आहे ना, मी याला पण 3n करणार. याला 3n करण्यासाठी मला या जो इक्वेशन दिलेला आहे या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावा लागतो. म्हणजे बघा, नाव मल्टिप्लाइंग इक्वेशन कोणता आहे रे? 5/3 वी गेट. चला बघा, इक्वेशन नंबर 5 ला मी 3 ने यासाठी मल्टिप्लाय करतो कारण मला यांची व्हॅल्यू मी कोइफिशियंट टाकायची सारखी पाहिजे. ओके, तेवढंच काम आहे मला. चला डायरेक्ट करा. 4 × 3 दॅट इज 12m प्लस 3 × n 3n इक्वल टू 3 × 3 9. याला इक्वेशन नंबर काय दिलं? अरे 7. ठीक आहे, सिरियल नंबर त्याचे 7. आता बघा, इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 7 मध्ये यांचे जे काही कोइफिशियंट आहे सारखे आहे, बरोबर? एका ठिकाणी +3n आहे, एका ठिकाणी -3n आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत ना सिम्बॉल. आता दोन्ही वेगवेगळे सिम्बॉल असल्यावर आपण आता यांचं सबट्रॅक्शन करायचं का? नाही. जर सारखे असतील तर सबट्रॅक्शन करायचं, तेव्हा आपल्याला 0 मिळतील. सारखं नसेल तर काय म्हटलं, सिम्बॉल जर सारखे नसतील काय करायचं? मग ॲडिशन करायचं, तेव्हा आपल्याला काय भेटतील? 0. चला मग नाव ॲडिंग इक्वेशन 6 अँड इक्वेशन 7 वी गेट. काय भेटणार बघा आता? इक्वेशन नंबर 6 काय? 2m - 3n इक्वल टू 5. इक्वल टू काय मिळालं? 5. इक्वेशन नंबर 7 12m प्लस 3n इक्वल टू 9. ॲडिंग म्हणजे काय? प्लस करणे, बरोबर? ॲडिंग म्हणजे काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. मग बघा या ठिकाणी 2 + 12 केलं तर काय भेटणार मला? 14m -3n प्लस 3n 0. काय म्हटलं मी बघा, -3n प्लस 3n. नवरा बायको आले जवळ आले ना. नवरा बायको सारखे असतील तर दोघे काय होतील? कट. म्हणजे आन्सर 0. फक्त नवरा बायको म्हणजे सारखे पाहिजे, तेव्हा 0. बरोबर ना? हां. आता 14m इक्वल टू 5 + 9 झालं 14. असा रेखा आपण नाही लिहिला इथं, कारण यांची व्हॅल्यू 0 झाली. जर मी 0 + a केलं किंवा 0 - a केलं तरीही काही फरक पडणार, म्हणून मी डायरेक्ट लिहिलं. ओके ना? आता बघा, मी डायरेक्ट लिहू का? आता बघा ना रे, m इक्वल टू 14 / 14, बरोबर? मग या ठिकाणी m इक्वल टू किती भेटणार? दोन्ही सारखे आहेत ना, किती भेटेल? 1. व्हेरी गुड, शाबाश. बस m मिळालं. आता m मिळाल्याच्या नंतर मला n ची व्हॅल्यू काढणं काय कठीण आहे का? नाही. मग सर्वात सोपं मला इक्वेशन नंबर 5 दिसते, बरोबर आहे? नाव सबस्टिट्यूट m इक्वल टू 1 इन इक्वेशन 5, बरोबर? इक्वेशन नंबर 5 बघा काय? 4m प्लस ठीक आहे m आणि 3, बरोबर? इक्वेशन नंबर 5 समजलं का? मग आता आपल्याला m च्या ठिकाणी काय पुट करायचं आहे? 1 m ची व्हॅल्यू किती आली? 1 आली ना. मग इथं 4 × 1 प्लस n इक्वल टू 3. याला जर सॉल्व केलं 4 + n इक्वल टू 3, देअरफॉर बघा रे या ठिकाणी n इक्वल टू 3 - 4. आता बघा याला कसं सॉल्व करायचा? 3 - 4 आहे म्हणजे +3 आहे -4 आहे. बघा रे, प्लस आणि मायनस जर एकत्र येत असतील तर नेहमी या दोघांचं काय करायचं? मायनस. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस. आन्सर आला 1.
पण आपलं फायनल आन्सर नसेल, या ठिकाणी मोठा कोण आहे? 4 आहे. 4च्या समोर कोणतं चिन्ह आहे? मायनस. तर आन्सर किती आला पाहिजे? -1. आता बघा प्रश्न संपलेला नाही, अर्धच झालं, फक्त आणि फक्त अर्ध झालं. पुन्हा स्टेप्स वाढतील. बघा मित्रांनो, या ठिकाणी यम आणि एन भेटल्या. आता काय करायचं? आपल्याला माहित आहे ना नाव काय रे? 1 अपॉन x मायनस y इक्वल टू m अँड 1 अपॉन 1x प्लस y इक्वल टू n. समजत आहे का? आता या ठिकाणी जर मी 1 पुट केलं बघा, 1 अपॉन x मायनस y इक्वल टू 1 आणि 1 अपॉन x प्लस y इक्वल टू -1. आता याला सॉल्व करावं लागेल, तेव्हा मला काय भेटेल बघा. आता मी याला इकडे मल्टिप्लाय केलं तर मला डायरेक्ट काय भेटेल? x मायनस वाय इक्वल टू 1. समजलं? मी याला लिहू बघा, x मायनस वाय इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर कोण देऊ? 8. नवीन भेटला ना इक्वेशन. त्यानंतर बघा याला जर मल्टिप्लाय केलं तर -x बनेल आणि -y बनेल इक्वल टू 1. म्हणजे -x -y इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 9. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. चला x आणि y बघा, दोन्ही x बघा प्लस मायनस मध्ये आहे, ॲडिंग केलं तर 0 भेटणार. चला मग ॲडिंग इक्वेशन 8 and 9 काय भेटेल बघा. x मायनस वाय इक्वल टू 1 -x मायनस वाय इक्वल टू 1 भेटते का? हां 1. ठीक आहे, 1च भेटणार आहे. आता चला ॲडिशन केलं, प्लस मायनस वाले 0 झाला, मायनस बघा रे काय प्लस करायचं ना आपला, मायनस तिथे प्लस करायचं. ठीक आहे, यांचा प्लस करायचा. ओके, हा -x आहे बघा रे. -y 2 वेळा आला म्हणजे -2y 2 वेळा येणार, म्हणजे -2y असं येणार आणि 1 + 1 2. देअरफॉर बघा डायरेक्टली या y इक्वल टू 2 अपॉन -2y. म्हणजे हा 2 इकडे आहे, हा -2 इकडे येणार खालती, 2/2 1 आणि मायनस आहे -1 म्हणजे या ठिकाणी -1 आलं. समजलं का नाही? व्हेरी गुड. आता y मिळाला तर काय करू आपण? इक्वेशन पुट करू, x भेटेल. नाव सबस्टिट्यूट y इक्वल टू -1 इन 8 इन इक्वेशन 8 मध्ये केलं. इक्वेशन नंबर 8 बघा, x मायनस वाय इक्वल टू 1. देअरफॉर x आता y इक्वल टू किती पुढे करायचं? -1. तर -1 घेताना ब्रॅकेट द्यावं लागेल इक्वल टू 1. देअरफॉर x मायनस इंटू मायनस प्लस हा 1 इक्वल टू 1. देअरफॉर x इक्वल टू 1 - 1. देअरफॉर x इक्वल टू 0. बघा x इक्वल काय भेटलं आपल्याला? 0. म्हणजे इथं जर मी 0 पुट केलं, y ची व्हॅल्यू मायनस म्हणजे 4. ठीक आहे, -1 ओके बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर x, y इज इक्वल टू 0, -1 इज द सोल्यूशन, आर द सोल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन. चला अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 प्रकारच्या 2 क्वेश्चन या ठिकाणी सविस्तरपणे चर्चा केलेलीच आहे. चला आता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.